नमस्कार. या ठिकाणी आपण भेटूया जी पहिली विद्यार्थी 2026-27 शैक्षणिक वर्षामध्ये जिने आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतलाय अशी पहिली विद्यार्थी तिचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तुझं नाव काय बेटा? वसुंधरा बालाजी कदम ही आपल्या ह्या शैक्षणिक वर्षात पहिली विद्यार्थी आहे जिने की आपल्या मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला. आपण तिचा सत्कार करूया. हां, थँक्यू. बेटा तुला ह्या शाळेत आल्यावर कसं वाटतं? मग छान छान वाटतंय. काय कशामुळे छान वाटतंय? हे खेळायला आहे सगळं. हां बोल इकडे इकडे खेळायला. नमस्कार. या ठिकाणी आपण गावचे माजी प्रथम नागरिक सरपंच बालाजी पाटील कदम यांच्याशी आपण भेटणार आहोत. ते माजी सरपंच आहेत, त्याचबरोबर आमच्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षामधले हे पहिले पालक आहेत ज्यांनी आपल्या विद्यार्थिनीला आमच्या मराठी शाळेमध्ये प्रवेशित केलं आहे. प्रथमतः आम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभारही मानतो की तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलीचं प्रवेशित केलात. पण मला असा आपला प्रश्न विचारायचा आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात तर आणि आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा सक्षम आहे. तुम्ही मनात आणलं तर आपले विद्यार्थी कुठल्याही चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण प्रवेश करू शकला असतात, पण तुम्ही ह्या मराठी शाळेची निवड करण्याचं कारण काय? सर्वप्रथम आमच्या गावचा अभिमान म्हणजे आमची जिल्हा परिषद शाळा आहे. कारण का ही मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून शिक्षण होणं हे आमच्या म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली सुरुवातीचा पायाच म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हीच असते. आणि मला असं वाटलं की बाबा माझ्या मुलीला या शाळेमधून आपण प्रवेश घेऊन सुरुवातीपासून मातृभाषेतून शिक्षण देऊन येणाऱ्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून मातृभाषेतून शिक्षण फ्युचरच्या दृष्टीने एक स्ट्रॉंग असते की ज्या पूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा एक वेगळा त्या विद्यार्थ्यावर प्रभाव असू शकतो. म्हणून मला असं वाटलं का बाबा इतर इंग्लिश मीडियम इतर पाश्चात्य संस्कृतीच्या पेक्षा मातृभाषेतून शिक्षण घेणे हे मला अभिमानास्पद आणि मला आवर्जून असं वाटलं का बाबा माझ्या मुलीला मी केंद्रीय प्राथमिक शाळा आपल्या दुगावच्या शाळेमध्ये ठेवावं. त्या निमित्ताने मी माझ्या मुलीचं नाव वसुंधरा बालाजी कदम मी पहिल्या वर्गामध्ये एक अभिमानानं एक गावचं हे म्हणून एक आमचं वैभव जिल्हा परिषद शाळा की जे येणाऱ्या काळामध्ये दिवसेंदिवस याची कशी प्रत्येक म्हणजे डेव्हलपिंग होत जाईल या दृष्टीने मीच नाही तर मी प्रत्येकाला आव्हान करेन की गावामध्ये प्रत्येक व्यक्तीने जिल्हा परिषद आपला कल असायलाच पाहिजे. आणि प्रत्येकाला सांगायला हरकत नाही की जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आपल्या पाल्यांचं ॲडमिशन करून आपलं या मातृभाषेतून शिक्षणाला प्रभावित करावं. आपण पाहतो की मराठी शाळांना जर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचा आधार मिळाला तर निश्चितपणे अशा शाळा खूप अजूनही पुढे जातील आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य घडतील. तुम्ही इतर पालकांना अजून काय आवाहन कराल की पटसंख्या वाढवा आणि जिल्हा परिषद वाचवा या माध्यमातून आपण काय सांगू शकतो? निश्चितच. कारण का येणाऱ्या शैक्षणिक काळामध्ये येणारे प्रत्येक शिक्षक एक वेगळी प्रत्येक शिक्षकामध्ये वेगवेगळे क्लासेस वेगवेगळे ट्रेनिंग घेऊन आलेले प्राथमिक पूर्ण शिक्षक जिल्हा परिषद शाळेची जी भरती शिक्षक आहेत एकदम क्वालिटी शिक्षण आहे. आणि शिक्षकी जो या ठिकाणी शिक्षक आहेत आमच्याच शाळेचे नसून प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकामध्ये एक वेगळी क्वालिटी आहे. इतर शैक्षणिक इंग्लिश मिडियमपेक्षा आपल्या शाळेमध्ये खूप काही फॅसिलिटीज आहे की ज्या गव्हर्मेंटसुद्धा फॅसिलिटीज द्यायला तयार आहे. आपण प्रत्येक पाल्यांनी ती स्वीकृतपणे घ्यायलाच पाहिजे. आणि निश्चित आपल्या पाल्यांना या जिल्हा परिषद शाळेत ॲडमिशन घेतलं तर आपल्या प्रत्येक गावाचा प्रत्येक शाळेचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा कल एक मातृभाषेच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीने ते वेगळं त्यांचं पाऊल पडत जाईल की येणाऱ्या दृष्टीने कुठल्याही आव्हानाला तो स्वतः पेलवण्याची क्षमता त्याच्यामध्ये येऊ शकते. मी प्रत्येक पाल्यांना प्रत्येक गावकऱ्यांना विनंती करेल आव्हान करेल की येणाऱ्या आपल्या प्रत्येक पाल्यांचं ॲडमिशन आपल्या जिल्हा परिषद शाळेत घेतलंच पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव याचं पुढचं भविष्य तुम्ही कसे पाहता किंवा तुमच्या शाळेच्या विकासाच्या तुमचे स्वतःचे काय स्वप्न आहे? आमच्या दृष्टीने ह्या शाळेचा जो भौगोलिक स्तर आहे भौगोलिक क्षेत्र असो की जे शैक्षणिक असो इथल्या प्रत्येक गोष्टी आम्ही गावकरी सगळे मिळून आमची जिल्हा परिषद शाळा कशी वैभवाला जाईल आणि कशी या शाळेची वरचेवर डेव्हलपिंग होत जाईल या दृष्टीनं आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू. गावकरी सगळे मिळून मी एकटाच नाही तर आमच्या सगळ्या गावकऱ्यांसोबत आम्ही जिल्हा परिषद शाळेला एक वेगळं भविष्य कसं देता येईल
या दृष्टीनं आमच्या सगळ्याचा दृष्टिकोन हाच असेल. धन्यवाद. परत एकदा तुम्ही तुमच्या मुलींचं एक आपण बघतो की अनेक लोक बोलतात, पण तुम्ही करते राजकारणी झाला की स्वतःच्या मुलीला या शाळेमध्ये मराठी शाळेत प्रवेशित केला, त्याबद्दल पुनश्च एकदा शाळेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपल्या नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही इथं आज आलात तुमच्या मुलीच्या प्रवेशासाठी, पण तुम्हाला काय वाटतं इथं या शाळेमध्ये असं मुलींना टाकण्यासाठी? आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव हां. हे आमच्या गावातली शाळा असून आम्हाला नायगावला शिक्षणाला जाण्यासाठी परवडत नाही. आणि आपल्या दुगावची शाळा म्हणजे या तालुक्यातच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये गाजलेली शाळा आहे. मागच्या काळामध्ये पण तालुका स्तरावर आपली दुगावची शाळा 1 नंबरला आली. आणि सर्वप्रथम या इथल्या सर्व शिक्षक वृंदाचं व सर्व कमिटीचं मी या ठिकाणी स्वागत करतो. ही शाळा म्हणजे एकदम अतिशय चांगल्या प्रकारची उत्कृष्ट गाजलेली शाळा आहे. आणि नायगावला जाण्यासाठी खर्च, पुस्तकासाठी खर्च हे आम्हाला परवडत नाही. म्हणून आज आम्ही या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव येथे माझ्या मुलीचं ॲडमिशन नवीन करत आहे. पहिल्या वर्गामध्ये मुलीचं नाव अवनी महादेव साळुंके, राहणार दुगाव इथली आहे. आणि एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. म्हणजे दुगावमधली ग्रामीण भागातली जी आमची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे ते म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून एक दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे असं वाटतं तुम्हाला? हो. हां. म्हणजे त्यामुळे तुम्हाला या शाळेचा तुम्हाला सार्थ अभिमान आहे? 100%. हां. म्हणून तुम्ही मुलींचं प्रवेश इथं करावं असं वाटतं तुम्हाला? हो. इच्छितात? आमचे पहिले पण 2 मुलीचं या ठिकाणी ॲडमिशन वा. झालेले आहे. हां. आता हे 3री मुलगी आहे. स्वागत आहे तुमचं आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये. तुमच्या मुलीचं इथं प्रवेश घेतात आमचे मुख्याध्यापक मुकुलवार सर, आमचे सहकारी, आमचे मॅडम शेनगारे मॅडम, आमचे किसवे सर अतिशय प्रामाणिक आणि होतकरू शिक्षक आहेत आमच्या इथं. आणि आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्याप्रती दर्जेदार शिक्षण कसं देता येईल याचाच आमचा उद्देश असते. आमची शाळा म्हणजे असं काही गाजून म्हणजे कसं म्हणजे दर्जा असणारी शाळा. हां. बेसिक नॉलेज आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक त्यातल्या गोष्टीमध्ये. त्यात आपल्या दुगावच्या शाळेमध्ये यावर्षी नवीन सेमी इंग्लिश हां. मीडियम या ठिकाणी शिकवण्याचा दर्जा इथल्या शिक्षक वृंदांनी घेतलेले आहेत. हां. हे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे. बरोबर. आणि आम्हाला माझ्या वतीनं व शाळेच्या वतीनं हां. आमच्या दुगाव व दुगाव परिसरातील सर्व पालकांनी या आमच्या दुगावच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं अशी मला वाटते विनंती त्यांना. आमची सर्वांची विनंती तुम्हाला राहील की आमच्या शाळेला अशीच पटसंख्या वाढविण्यासाठी, आपल्या गावचं नाव रोशन होण्यासाठी आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तुम्ही एक पालक म्हणून चांगलं सहकार्य करसाल असं आम्हाला चांगलं वाटते, अपेक्षा वाटते. नमस्कार. आज आपल्यासोबत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथे पालक उपस्थित आहेत. मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5वी शिष्यवृत्ती धारक झालेली आमच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा तानाजी शिंदे या विद्यार्थिनीचे पालक आपल्यासोबत आहेत. तानाजी पाटील शिंदे. नमस्कार. सर्वप्रथम मी आपलं आमच्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो. आपली मुलगी 5वीमधून शिष्यवृत्ती धारक झाली. शिष्यवृत्ती धारक झाल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून तिला अंतराळामध्ये अभ्यास करणाऱ्या इस्रोसारख्या ठिकाणी अभ्यास सहलीचं नियोजन प्रशासनानं केलं होतं आणि तुमच्या मुलीला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. या संदर्भानं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या दुगावच्या गुणवत्तेबद्दल आपण काय सांगता? सर्वप्रथम मी माझ्या वतीनं शाळेचा आभार मानतो. चांगली धन्यवाद. संधी भेटली, मुलीला पाहण्याचा योग आला, चांगलं वाटलं आम्हाला. ती शिष्यवृत्ती धारक झाली, त्याच्यामध्ये शाळेचा आणि शिक्षकांचा रोल काय आहे? चांगला आहे ना, शिक्षक चांगले असल्यामुळं तरी आला लागला समजा, योग घडून आला समजा. सर
विद्यार्थिनीसोबत शिक्षकांची मेहनत तेवढीच होती. हो सर. अच्छा. तुम्ही इतर पालकांना काय मेसेज द्याल? दुसऱ्या शाळेत न टाकता जिल्हा परिषद दुगावलाच टाकावं आमची इच्छा आहे. म्हणजे या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते हो. असा तुमचा मानस आहे, आहे. तुमचा अनुभव आहे. हो. खरोखरच जर तानाजी पाटील शिंदे यांची एक अक्षरा शिष्यवृत्ती धारक होऊन इस्रोसारख्या सहलीमध्ये सहभागी होऊ शकते, अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ शकते, तर दुगावमधला प्रत्येक विद्यार्थीने शिष्यवृत्ती धारक होऊ शकतो. कारण या शाळेतील गुणवत्तापूर्ण वातावरण त्या विद्यार्थ्यांना पोषक ठरतं. आता माझं स्वतःचं घर नायगावला असून देखील मी इथं टाकालो लेकरं, समजा म्हणजे 4 लेकर स्वतःचे. माझं स्वतःचं घर आहे नायगावला. हा विशेष नोंद घेण्यासारखा मुद्दा आहे. यांचं तरी स्वतःचं घर नायगावसारख्या तालुका ठिकाणी आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्व्हेंटसारख्या स्कूल आहेत. तरी पण गावातल्या शाळेतली गुणवत्ता पाहून ते गावातच राहणे आणि गावातल्या शाळेतच आपले सर्व विद्यार्थी घडवणे पसंत करतात. यावरून शाळेची गुणवत्ता, येथील शिक्षकांची मेहनत आपल्याला दिसून येते. धन्यवाद पाटील, आपण आलात. आपले नेहमीच शाळेतर्फे स्वागत असेल.